नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईमधील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये उद्या मनसेचा मेळावा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार असून सकाळी 9:30 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं समोर आलंय. माझा मुलगा ऐकायला तयार नाही, तो अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारा ठाम आहे. शेवटपर्यंत प्रणवसाठी धनुष्यबाणाकरिता प्रयत्न करू, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. पण शेवटी लोकशाही आहे, तो त्याचा निर्णय घ्यायला मोकळा आहे. माझं ऐकलं तर ते रवींद्र धंगेकरांचं रक्त कसलं, असंही धंगेकर म्हणाले. कळवा येथील विटावा मैदानात झालेल्या विजय निर्धार मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा मोठा पाठिंबा मिळाल्यानं विधानसभेत यश मिळाल्याचं त्यांनी सांगितले. 2.5 वर्षात शिंदे सरकारनं विकास कामं, मोफत शिक्षण, क्लस्टर योजना, पाणी पुरवठा, घरे आणि पायाभूत सुविधांवर भर दिल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व इच्छुकांनी एकत्र राहून ताकद कायम ठेवावी, असं आवाहनही त्यांनी केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटलांना पक्षात कोणी विचारत नाही, अशी खोचक टीका भाजप नेते राम कुलकर्णी यांनी केली आहे. निवडणूक प्रक्रियेतही त्यांच्याऐवजी इतर ज्येष्ठ नेतेच निर्णय घेतात, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळल्यासारखं वाटत असल्याचा टोला कुलकर्णी यांनी लगावलाय. बारामतीतील सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्राचं उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. या कार्यक्रमावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीय उपस्थित होते. बीडच्या नेकनूर परिसरात भर रस्त्यात 2 गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हातात लाकडी दांडे घेऊन फिरतानाचा व्हिडिओही समोर आला असून या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. खारघरमध्ये मध्यधुंद तरुणाने रात्री उच्छाद मांडत गोल्ड कॉइन वाईन शॉपची तोडफोड केली आहे. दारूच्या नशेत तरुणाने लाकडी बांबूने दुकानाचा दाबफलक फोडलाय. या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला असून घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. नाशिकच्या पांडवलेणी परिसरात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. 8 बांगलादेशी नागरिक कोणताही पासपोर्ट, व्हिसा किंवा अधिकृत परवानगी नसताना राहत होते. काही स्थानिकांनी त्यांना मदत केल्याचा खुलासा पोलीस चौकशीत झालाय. संबंधित नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंदापूर तालुक्यात नीरा नरसिंहपूर येथे पोलीस ठाणं नव्यानं सुरू करण्यात आलंय. पंधरवडी, वरकुटे, खुर्द आणि कचरवडी ही 4 गावं या ठाण्याला जोडण्यात आली आहेत. मात्र गावकऱ्यांनी त्याला प्रचंड विरोध दर्शवलाय. ही गावं इंदापूर पोलीस ठाण्याशी पूर्ववत करावीत, अशी गावकऱ्यांनी मागणी आहे. बीडच्या आंबील वडगाव गावात खंडोबा यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मराठवाड्यातील नामांकित पैलवानांनी आपला सहभाग नोंदवलाय. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.